चला, आपला संडे टेस्ट मधील पहिला एक प्रश्न आहे बघा. देअर आर 125 rows for parking vehicle in the parking lot. Each row has a 3 to 5 seats. So how many vehicles can be parked at the base? ओके, म्हणजे काय म्हणते, एक वाहनतळ आहे, याला आपण वाहनतळ म्हणूया. एक जागा आहे त्यामध्ये वाहन उभी राहतात. अशा 125 रांगा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 अशा किती आहेत? 125 रांगा आहेत. ओके, आता काय म्हणते, एका रांगेत 325 जागा आहे. एका रांगेमध्ये जागा किती? 325. म्हणजे एका रांगेमध्ये ही एक जागा, दुसरी जागा, तिसरी जागा, चौथी जागा, पाचवी जागा, सहावी जागा, अशा प्रत्येक जागेमध्ये जागा किती आहे? 325 आहे. ओके, मग प्रश्न विचारलेला आहे, त्या तळावर जास्तीत जास्त किती वाहने उभी राहू शकतात? सिंपल क्वेश्चन आहे. मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला हा जो आपला पेपर होता, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन होतं, इथं तुम्हाला काय करायचं आहे, ती एकूण वाहनांची संख्या किती किंवा एकूण वाहन किती या ठिकाणी उभी राहू शकतात. तर अशा रांगा होत्या आपल्याकडे 125, 325 आणि रेषा होत्या 125. म्हणजे किती वाहन उभे राहते, तर तुम्हाला यांचा काय करायचं बाळांनो, सिम्पली गुणाकार करायचा. ओके, यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर यांचा गुणाकार येतो हा. ठीक आहे, 40,625. म्हणजे तुमचं उत्तर येतं या ठिकाणी बी. याचा गुणाकार करायचा आहे, तुमचं उत्तर या ठिकाणी बी येतं. सेकंड क्वेश्चन आपल्याकडे, सुभाष हॅज 6 notes of 50. सुभाषकडे 50 रुपयाच्या किती नोट आहेत? 6668. शीतल हॅज 95 फॉर 20 rupees. 20 रुपयाच्या एवढ्या नोट आहेत. हाऊ मेनी डिफरन्स बिटवीन रुपीज टू बोथ ऑफ देम हॅव? डिफरन्स शब्द आलेला आहे. डिफरन्स म्हणजे काय? डिफरन्स म्हणजे वजाबाकी. त्याचं म्हणणं असं आहे की सुभाषकडे 50 रुपयाच्या किती नोटा आहे? सुभाषकडे 50 रुपयाच्या 668 नोटा आहेत. मग त्याच्याकडे पैसे किती झाले रे? 50 रुपयाच्या 668 नोटा म्हणजे किती रुपये झाले? यांचा गुणाकार जर केला तर 34,400. आणि शीतलकडे किती आहे? शीतलकडे 20 गुणिला 905. 20 रुपयाच्या 905 नोट आहेत. ओके, याचे किती रुपये झाले? याचे झाले 18 रुपये 100 पैसे. आता प्रश्न काय म्हणते, दोघांजवळील पैशातील फरकचा अर्थ होते वजाबाकी. यांची तुम्हाला वजाबाकी करायची. काय करायची आहे? यांची तुम्हाला वजाबाकी करायची. वजाबाकी किती येते तुम्हाला? 34,400 मायनस 18,100. वजाबाकी करायची आहे, वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, उत्तर आलं 16,300. हा तुमचा आन्सर. तिसरा क्वेश्चन, अ फॅक्टरी प्रोड्यूस 280 टॉयज पर डे. एका दिवसाला 280 खेळणे तयार करते एक फॅक्टरी, एक कारखाना. ठीक आहे, 1 year the factory was open 24 days in each month. वर्षभरामध्ये ती फॅक्टरी जी आहे ती काय झाली, एका महिन्यात 24 दिवस चालू होती. म्हणजे प्रत्येक महिन्यात 24 दिवस 24 दिवस 24 दिवस चालू होती. पहिला महिना आहे 24 दिवस, दुसरा महिना आहे 24 दिवस, तिसरा महिना आहे 24 दिवस. म्हणजे वर्षभर ती 24 दिवस चालू राहिली. प्रश्न विचारलाय, तर महिन्यात 2 महिन्यात किती खेळणी तयार होती? बरोबर, एका महिन्यामध्ये किती दिवस चालली? 1 महिना, फर्स्ट मंथ. पहिल्या महिन्यात किती चालले? 24 दिवस.
सेकंड मंथ मध्ये किती चालली? 24 दिवस. 24 आणि 24 किती झाले? 48. बरोबर आहे, 48 दिवस ती चालली. आता तो काय म्हणते, एका दिवशी किती खेळणे तयार करत आहे? 280, 280. म्हणून 2 महिन्यात किती होतील? 280 इंटू 48. बरोबर आहे. उत्तर काय येणार? 13,400. 13,440. हा तुमचं या ठिकाणी 13,440 हा तुमचं उत्तर असणार. ओके, एवढा सिंपल एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 4. When asked to multiply the number 45 by 47. म्हणजे जेव्हा काय केलं म्हणते, मल्टिप्लाय द नंबर 405 म्हणजे 405 गुणीला 47 करायचं. ठीक आहे, तर काय केलं, अजय मल्टिप्लाय बाय 27,074 इन्स्टेंट ऑफ 47. अजयने काय केलं, त्याला याचा गुणाकार करायचा होता, की याचा गुणाकार करायला त्याला सांगितलं. कुणाचा? 405 आणि 47 याचा गुणाकार करायला सांगितलं. ठीक आहे, पण अजयने काय केलं, अजयने त्याचा गुणाकार न करता अजयने याचा गुणाकार करून टाकला. समजत आहे काय म्हणते? त्याला गुणाकार करायला लावलं हा, पण त्यांनी केलं हा. मग प्रश्न काय म्हणते, तर त्यांच्या गुणाकाराच्या दोन्ही उत्तरांची वजाबाकी किती? उत्तर याचं उत्तर काय येतं? 405 ला जर आपण 47 ने गुणलं तर याचं उत्तर येतं 19,035. आणि 47 ला जर आपण 74 ने मल्टिप्लाय केलं तर याचं गुणाकार येते 3,478. आता काय म्हणतं, या दोघांची वजाबाकी किती म्हणते? या दोघांची वजाबाकी किती म्हणते? बरोबर आहे. मग आपल्याला इथे काय करायची आहे, या दोघांची वजाबाकी करायची. ठीक आहे, चला प्रश्न आपल्या वाचनामध्ये चुकलंय. अजयने काय केलं, अजयला 405 गुणीला 47 ने गुणायला सांगितलं. बरोबर आहे, याला 47 ने गुणायला सांगितलं. ओके, 405 ला जर आपण 47 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं 19,035. पण त्यांनी केलं काय, त्याने काय केलं, या 405 ला 47च्या ऐवजी 74 ने गुणलं म्हणते, म्हणजे 74 ने मल्टिप्लाय केलं. आता समजलं एक्झाम्पल, उलट झालं संख्या. ठीक आहे, तर याचा जर गुणाकार केला तर 9,970. ठीक आहे, मग आता काय म्हणते, या दोघांची वजाबाकी किती म्हणते? आपल्याला काय करायचं आहे, या दोघांची वजाबाकी करायची. मग या दोघांची जर आपण वजाबाकी केली 29,970 मायनस 19,035, त्याची जर वजाबाकी केली आपण तर वजाबाकी येतं 5,3,901, 10,935 म्हणजे याचं उत्तर येतं 20. आले लक्षात? क्वेश्चन काय म्हणतं, क्वेश्चन नंबर 5. The price of a motorcycle is 15 times the price of bicycle. लक्षात घ्या, एका मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या 15 पट आहे. आता शब्द सांगितलेला आहे. पट म्हणजे काय? पट म्हणजे वेळा, त्याला म्हणतो टाइम, त्याला पाढा पण म्हणतो तुम्ही, पाढा, हे लक्षात ठेवायचं. तर एक मोटारसायकल आहे, एक मोटार आहे आणि एक सायकल आहे. तर मोटारची किंमत ही काय म्हणते, सायकलच्या किमतीच्या 15 पट आहे. म्हणजे तुम्ही जेवढ्या रुपयाला काय घ्याल, सायकल घ्याल, त्याचे 15 पट कराल, तेवढी किंमत कुणाची आहे? तेवढी किंमत आहे मोटारची, गाडीची. समजा
10 रुपयाची सायकल असेल तर मोटार कितीची होईल? 150 गुणिला 10, सॉरी 15 गुणिला 10, बरोबर आहे. समजा 25 रुपयाची सायकल असेल तर काय होणार? मोटार कितीची होईल? 25 गुणिला 15. समजा 3000ची सायकल असेल तर मोटार कितीची होईल? 3000 गुणिला 15, बरोबर आहे. चला आता काय म्हणते समोर? हा, आता काय म्हणतो बघा, सायकलची किंमत 5480 असल्यास, सायकलची किंमत 5080 असल्यास, ठीक आहे. चला प्रश्न समजून घ्या. सायकलची किंमत किती आहे? सायकलची किंमत आहे 5480. चला मोटारची किंमत किती येईल? तुम्ही गुणाकार करायचं, बरोबर. 15 गुणिला 5480 किती आले? 82,200. आता काही काही पोरं काय करतील माहिती आहे, लगेच उत्तर देऊन देतील आन्सर, पण नाही, हा आन्सर नाहीये. आता काय म्हणते प्रश्न समोर वाचा. तर 2 मोटारसायकलची किंमत किती? ही कितीची वेळ? एका मोटारची किंमत आहे, एक मोटार, एका गाडीची किंमत आहे ही. तर किती गाडीची म्हणते? 2 गाडी, 2 मोटारची किंमत किती म्हणते? तर काय कराल? काय कराल? 82,200 ही एकाची झाली. दोघाची करायची असेल तर याला गुणीला 2 करा किंवा याच्यामध्ये ती संख्या मिळवा, बरोबर आहे. 0,0,4,4,8,2,16. 2 मोटारची किंमत किती आली? 16,440. हा तुमचं उत्तर असणार. ओके, समजलं? प्रश्न विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रोसेस. याचा गुणाकार पुन्हा एवढा येतो म्हणतो, म्हणजे पहिल्यांदा याचा गुणाकार करायचा आहे आणि मग बाकीच्यांचं, म्हणजे याचा जर गुणाकार केलं तुम्ही या दोघांचं तर उत्तर किती येते? 1,40,400. 1,40,400 हा गुणाकार झाला. आता कुणाचा गुणाकार किंवा कुणाला सोडवल्यावर एवढं येते म्हणतो, की तुम्हाला याला सोडून बघायचं आहे, ठीक आहे. आता या प्रोसेसला वेळ लागतो फास्ट. सर कसे करताय तुम्ही? या ठिकाणी याचा वापर करतोय कॅल्क्युलेटरचा, ठीक आहे, कारण की याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जाणार ना, त्याच्यामुळे मी सरळ सरळ करतोय. आता याची जर वजाबाकी केली आपण, याची वजाबाकी जर केली तर याची वजाबाकी येते 9,09,658. ठीक आहे का? नाही. दुसरं, जर आपण याचा गुणाकार केलं 390 इंटू 3,425, याचं उत्तर येतं 13 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा जर आपण याची बेरीज केली, कुणाची 5, 3, 4, 6, 8 प्लस 8, 6, 9, 3, 2, याची बेरीज येतं 140,400. आणि याचा जर भागाकार केला आपण 54,0,0,892 भागीला 25, याचं उत्तर येते. ठीक आहे. आता कोणाचं उत्तर तुम्हाला दिसतंय याच्या सारखं दिसतंय, म्हणून तुमचं उत्तर येणार आहे या ठिकाणी. ओके, उदाहरण समजलं पाहिजे. कॅल्क्युलेशन तर तुम्हाला ऑलरेडी करायचंच आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार. आता बेरीज कशी करायची, वजाबाकी कसं करायचं, गुणाकार कसं करायचं, हे तुमचे बेसिक्स आहेत, हे तुम्हाला ऑलरेडी आलंच पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 7. सगळ्याची बेरीज केलेली आहे. काय तर सगळ्याची बेरीज 9,2,2,2,5 प्लस 9,2,9,2,2,5 प्लस 9,2,2,5 प्लस 9,2,0,0,9. ठीक आहे, याचं उत्तर चुकायलाच नव्हतं पाहिजे. मान्य करायचे 9,2,2,2,5 मग 5,2,2,2
9 2 9 नंतर 5 2 2 मांडणी करता आली पाहिजे, मांडणी मागून मांडणी करायची आहे. 9 0 0 2 9. जिथं काही नाही त्या ठिकाणी तुम्ही शून्य घेऊ शकता, इथे शून्य घेऊ शकता, इथे शून्य, इथे शून्य. सोडवायचं आहे. 4 8 6 2 2. ठीक आहे, हा तुमचा आन्सर येणार आहे. 11 2 2 11 2 2 6 8 4. Okay. Question number 8. When some books are filled into 170 boxes, okay, with 35 books in each box. चा अर्थ प्रत्येक होते. प्रत्येकचा अर्थ दर होते. ठीक आहे, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की एक समजा बॉक्स आहे, त्या एका बॉक्स मध्ये किती पुस्तकं आहेत? 35. 35 बुक्स आहेत एका बॉक्स मध्ये. असे बॉक्सेस किती आहे? असे बॉक्सेस आहे 170. तर किती पुस्तकं होतील? म्हणजे काय करायचं आहे? 170 इंटू 35 गुणाकार करायचा आहे तुम्हाला. उत्तर येतं 5950. ठीक आहे, उत्तर येतं 5950 मीन्स आन्सर सी. चला, सिंपल उदाहरण आहे. या ठिकाणी शून्य आहे आणि चिन्ह कोणता आहे? गुणाकार 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 गुणाकार. ठीक आहे, सिंपल. कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केल्यावर 0 येतं. जसं 5 इंटू 0 0. लक्षात? 9 इंटू 3 इंटू 9 इंटू 0 0. कोणत्याही संख्येला आणि गुणाकाराचं जर चिन्ह असेल 5 इंटू 6 इंटू 8 इंटू 9 इंटू 0 तर 0. इथं 0 आहे, ते याचे उत्तर काय येणार? कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर 0 येणार. म्हणजे उत्तर आहे तुमचं ए. सिंपल. ओके, चला, सिंपल उदाहरण होतं हा. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 10 समजा घेतला आपण. सिंपल सिंपल उदाहरणे आहेत. काय म्हणते? यांची नाही, यांची वजाबाकी एवढी दिलेली आहे. इफ या दोघांची जर वजाबाकी केली तर 50,000 येते. ठीक आहे, या दोघांची वजाबाकी केल्यावर किती येतं? तर साधी वजाबाकी करा. 5 1 1 1 1. त्याच्यानंतर 1 1 1 1 2 0 0 0 0 5. काय आलं उत्तर? 50,000. आहे ना सोपा प्रश्न. ओके, चला, हा चिन्ह भागाकाराचा आहे. म्हणजे तुम्हाला इथे भागाकार करायचं. 9 9 9 9 9. आन्सर आहे. ओके, याला भागाकार करायचा आहे 9 ने. 9 1 जा 9 0. नंतर 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 9 1 जा 9. ठीक आहे, 5 वेळा 1 1 पाहिजे. उत्तर काय आलं तुमचं? सिंपल झालं. क्वेश्चन नंबर 12 जो आहे याला 2 पद्धतीने करता येतं. नंबर 1, याचा गुणाकार याचा गुणाकार दोघांची बेरीज. ठीक आहे, ही एक पद्धत करूया. या दोघांचा गुणाकार जर केला आपण 4 ने जर गुणलं याला जर 7 8 5 3 2 याला जर आपण 4 ने गुणलं त्याचं उत्तर येतं. हा येतं उत्तर. पुन्हा 7 8 5 3 2 ला जर आपण 6 ने गुणलं, ओके,
याचं उत्तर येते 47192. नंतर या दोघांची बेरीज केली आहे. ओके, आता या दोघांची जर आपण बेरीज केली, ठीक आहे, उत्तर येतं 78532. ठीक आहे, हे आन्सर आहे. ठीक आहे, 520 फूट आहे, 520 520 तर 320 785320 याला दुसऱ्या पद्धतीने पण करत आहे. कशी दुसरी पद्धत बघा, इथे एक रूल लागतोय, तो तुम्हाला वरच्या वर्गावर गेल्यावर समजेल की या दोघांमध्ये हा कॉमन आहे. बघा, एक नवीन रूल लागतोय, हा हेही कॉमन आहे आणि हेही कॉमन आहे. कॉमन म्हणजे सारखं, तर दोघांमधून याला सारख्याला बाहेर काढायचं. ठीक आहे, चिन्ह कोणता आहे? गुणाकाराचा आहे. तर याच्यामधून समजा जर ही संख्या निघली तर इथे कोण राहिला? इथे राहिला 4, मग हा अधिकच्या चिन्ह. आणि याच्यामधून पण ही संख्या बाहेर निघली तर इथे कोण राहिला? 6 राहिला. झालं, मग 78532 गुणिला दोघांचा गुणाकार किती? तर 10. आता याचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला सिम्पली. याचा गुणाकार काही फक्त 0 मांडायचा आहे. 78532 याच्यामध्ये हा जो रूल आहे, हा रूल समजला पाहिजे आपल्याला. या रूलला आपण असं म्हणतो बघा, ए गुणिला बी, ठीक आहे, अधिक ए गुणिला सी, असा रूल आहे. या रूल मध्ये ए सारखा आहे, तर ए ला बाहेर काढायचं आणि इथे बी उरलं अधिक इथे सी उरलं. हा वाला फॉर्म्युला, हा वाला ही प्रॉपर्टी अप्लाय करायची. ठीक, आन्सर आलंय तुमचं. चला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 51,002 10? ठीक आहे, याला कसं सोडवतो आपण? 51,000 म्हणते, म्हणून 1000 इंटू 1000, 51 इंटू, नंतर म्हणते 2 दशक, म्हणून 2 इंटू दशक, दशक म्हणजे 10. ठीक आहे, तर काय झालं? याचा गुणाकार 20 झाला. दोघांची बेरीज केली म्हणून बेरीज 02015 510 510 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? आन्सर आहे. ओके, इफ द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर इज 10 lakhs, म्हणजे 2 संख्याचा गुणाकार 10 लाख येतो म्हणजे. ठीक आहे, या ठिकाणी एक संख्या घेतलं, या ठिकाणी एक संख्या घेतलं, या दोघांचा गुणाकार 10 लाख, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10,00,000. ठीक आहे, एवढा गुणाकार येतो. शून्य किती आहेत? 1 2 3 4 5 6. आता काय म्हणते? द डिफरन्स बिटवीन द प्रॉडक्ट अँड द मल्टिप्लियर, याला म्हणतो आपण, ठीक आहे, काय म्हणतो? द डिफरन्स बिटवीन द product and the multiplier is 0. What will be the multiplier? ओके, तो काय म्हणतो? गुण्य व गुणक यांच्यातील फरक शून्य येतं म्हणतो. गुण्य व गुणक याला म्हणतो आपण गुण्य, याला म्हणतो आपण गुणक. या दोघांची वजाबाकी जर केली तर शून्य येतं म्हणतो. जसं उदाहरणार्थ 5 गुणिला 5 केलं मी, ते किती येतं? 25. पण यांची वजाबाकी जर केली तर 5 वजा 5 शून्य. म्हणजे इथली संख्या आणि इथली संख्या सारखी असायला पाहिजे, तरच वजाबाकी शून्य येईल ना. मग आता या ठिकाणी काय असू शकतं? किती गुणिला किती म्हणजे 10. तर मग आता तुम्ही साधं सोपं सरळ करू शकता. 0 किती आहेत? 6 झिरो आहेत, या ठिकाणी 3 झिरो येणार, या ठिकाणी 3 झिरो येणार, तेव्हा गुणाकार येईल ना एवढा. यांची वजाबाकी करा, 1000 वजा 1000 शून्य येईल ना. म्हणून उत्तर काय ना या ठिकाणी, तर गुणक कोणता म्हणते? तर गुणक कोणता ना तुमचा 1000 तुमचा आन्सर ना 6. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे. व्हॉट इज द रिझल्ट ऑफ डिवायडिंग नंबर बाय 0? संख्येला शून्याने भाग दिल्यावर काय येते? काय येते? भागता येत नाही. ओके, समजा जर मी 8ला शून्याने भाग दिलं तर भागता येत नाही. 8ला शून्याने भाग दिलं, संख्येला शून्याने भाग दिल्यावर काय परिणाम होतो?
कांट डिवाइड. ठीक आहे, भागाकार करता येत नाही. 15चं उत्तर सिंपल. हा भाग आपल्याला प्रकरण 2 मध्ये शिकायचा, जे 16 मध्ये विचारलेला आहे. डिवायझर, कोशंट, रिमाइंडर, देन डिवायडंट. या ठिकाणी एक फॉर्म्युला लागतोय. भाज्य बरोबर, हा आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये शिकायचा आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्याच्या किमती मांडायच्या आहेत. ठीक आहे, एका उदाहरणात भाजक 25 म्हणून 25 गुणिला भागाकार 127 म्हणजे 127 अधिक बाकी 20 म्हणजे 20. कधी पण गुणाकार पहिल्यांदा सोडवायचा. ओके, याचा गुणाकार केला तर आलं 3175 प्लस हे आलं तुमचं 20. ठीक आहे, दोघांची बेरीज केली 3195. तर आपलं भाज्य किती आला? आपला भाज्य आला हा. याच्यावर भरपूर सारे उदाहरणं असतात आणि 100% तुम्हाला एक्झाम मध्ये इथला एक प्रश्न येतो. त्याच्यामुळे हा आपला सेकंड चॅप्टरचा पार्ट आहे, तो आपण शिकणार आहोत. उत्तर आलं तुमचं. पण रिलेशन कशामध्ये बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मध्ये बघा, गुणाकाराचं चिन्ह आहे, बेरजेचं चिन्ह आहे, म्हणून हा एक्झाम्पल इथे टाकलेला आहे. ओके, काय म्हणते? समीर हॅज सम नोट्स ऑफ 2000 रुपीज. समीरकडे 2000च्या काही नोटा आहेत म्हणते. 2000च्या काही नोटा. काही म्हणजे माहित आहे का किती आहेत? नाही आहे. एकही राहू शकते, दोन्ही राहू शकते, तीनही राहू शकते. किती राहू शकते? हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग रुपीज डज समीर हॅव. तर समीरकडे किती रुपये आहेत? 2000च्या नोटा आहेत. ठीक आहे, आता इथं ऑप्शन दिलाय 36 हे. आता तुम्हाला प्रश्न थोडस कठीण होईल. कठीण नाही, इझी आहे, कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे. की 2000च्या किती नोट आहेत? समजा जर त्याच्याकडे 4000 असतील, याचा अर्थ 2000 किती नोट आहेत? 2 नोट आहेत, बरोबर आहे. पण समजा जर त्याकडे 5000 रुपये आहेत, तर 2000 नोटा होतात ते इथं बघा बरं. समजा 5000 रुपये आहेत, त्याला जर तुम्ही 2 ने भाग दिले, याचा अर्थ काय झालं? 5000ला 2000 भाग जात नाही, म्हणजे त्याच्याकडे ते नोटा नाही आहेत, म्हणजे त्याच्याकडे तेवढे रुपये नाही आहेत. ते चुकीचं आहे. म्हणजे त्याच्याकडे ज्या नोटा असतील त्या कशा असतील? 2च्या पटीतल्या असतील. 2, 4, 6, 8, 10, 12 ते पटीतले असतील. कारण की चिल्लर तर नाही आहेत त्याच्याकडे, फक्त 2000चे आहेत. तर आपल्याला इथे एकेकाला चेक करायचं आहे की 36,000चे 2000ला भाग जातं का, म्हणजे याची पोट होते का. ठीक आहे, याचा जर विचार केला 303018 म्हणजे 2000च्या 18 नोटा असू शकतात त्याच्याकडे. ठीक आहे, दुसरं 3600, याला जर तुम्ही 2000ने भाग दिलं, ठीक आहे, तर याला 3600ला 2000ने भाग जात नाही. ओके, भाग नाही जात, म्हणून ह्या नोटा राहू शकत नाही. आता 3500 करू. 3000, 35,000ला जर आपण 2000ने भाग दिलं तर 35 अर्धी नोट येईल, याच्यात पूर्ण नोट येत नाही. 35 भागीला जर तुम्ही 2 केलं तर त्याच्या अर्धे किती होते? 17.5. याचं 1.8 येतं. म्हणजे एवढ्या नोटा राहू शकतात का? नाही राहू शकत. 3500चे पण या ठिकाणी भागाकार नाही होत. झालं, बरोबर आहे. 35 भागीला 20 इथे येतं 1.75. जे सांगण्याचा अर्थ की या ठिकाणी 18 नोटा राहत असतील. कारण की 2-2 हजाराचा जर विचार केला तर 3600 होतात, त्याच्या पटीमध्ये होतात. म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे? तुमचं उत्तर 36,000 त्याच्याकडे रुपये आहेत. याचे 2000चे नोट होत नाही, याचे पण 2000 नाही होत, याचे पण 2000 नाही होत. ठीक आहे, म्हणून म्हटलेलं आहे की समीरकडे 2000च्या 3600 नोट आहेत. 36,000 रुपये आहेत, म्हणजे 2000च्या 18 नोट आहेत. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 18.
3 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 2 अंकी सर्वात लहान विषम संख्यांचा भागाकार किती? पहिल्यांदा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 999. याला भागायचं आहे. कितीने भागायचं आहे? 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी कोणती आहे? सर थर्ड ऑप्शन. ओके. सर्वात लहान 2 अंकी कोणती आहे आपल्याकडे? 10 आहे. पण 10 काय आहे? सम आहे. तो काय म्हणते? विषम पाहिजे म्हणते. आता सम विषम आपला सुरू होईल. ठीक आहे पाठ. सम म्हणजे ज्याला 2 ने भाग जात त्याला म्हणतो सम. ओके. आणि विषम म्हणजे ऑड, ज्याला 2 ने भाग दिल्यावर बाकी 1 उरतं त्याला म्हणतात विषम. मग आता या ठिकाणी 10 सम आहे तर 11 कोणती आहे? विषम आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? 11 ने भाग द्यायचं. ठीक आहे. ही संख्या भागाकार केलं 999. उत्तर काय ना? सर्वात 3 अंकी सर्वात मोठी संख्या. ओके. आणि 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या. ओके. तर याचा भागाकार किती येईल? आता भागाकार शिकवलाय तुम्हाला. डेसिमल पॉइंटचा भागाकार करू शकता. 11 शून्य शून्य नंतर घेतले 9. 11 9 99. शून्य शून्य नंतर घेतले 9. शून्याचा भाग नंतर घेतलं दशांश चिन्ह नंतर घेतलं शून्य. 11 8 88. उरले 2 नंतर घेतलं शून्य. बरोबर. 11 1 11. हा भागाकार शिकलोय आपण. ठीक आहे. उत्तर काय आलं? 90.81. असं नाही समजायचं सरळ सरळ 9 आहे तर मी ती येत. उत्तर आलं 90.81. डेसिमल फ्रॅक्शनचा भागाकार आहे हा. व्हॉट इज द प्रॉडक्ट? गुणाकार म्हणते 3 5 4 गुणिला 2 1 3 गुणिला 0. कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यावर उत्तर काय तर 0. ओके. आन्सर तुमचा 1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. A car travel 5 times a day. एक कार दिवसातून 5 वेळा प्रवास करते. 1 2 3 4 5. ठीक आहे. each time he travel 125 miles. ओके. आता एका वेळेला ती काय करते? 125 मैल प्रवास करते. 125 इथे 125 इथे 125 इथे 125 इथे 125 इथे 125. बरोबर आहे. कार एका दिवसात किती मैल प्रवास करते? बरोबर आहे. आता कठीण प्रश्न आहे का तुमच्यासाठी हा? याची बेरीज करू शकता, गुणाकार करू शकता. एका दिवसात एवढं तर मग एका टाइमला 5 वेळा प्रवास करते एका दिवसाला, एका वेळेला. बरोबर. एका वेळेला 125. तर मग आता किती पूर्ण दिवसाला किती म्हणते ते? 125 इंटू 5 टू 5. बरोबर आहे. म्हणजे 625 मैल एवढा प्रवास करेल ते. सिंपल. चला 21. अ बेकरी सेल्स 50 loaves of bread per day. एका दिवशी 250 ब्रेडचे तुकडे विकते. त्या 250 ब्रेड विकते. एका ब्रेडची किंमत किती आहे? 3.50. म्हणजे साधं आहे. हाऊ मच मनी डज बेकरी मेक इन अ डे? एका दिवसामध्ये किती कमवतो असा प्रश्न आहे. साधा प्रश्न आहे. 250 गुणिला 3.50 पैसे. बरोबर. याचा गुणाकारही आपण शिकलो. दशांश चिन्हाचा गुणाकार कसे करतात तर दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचं. म्हणजे कुणाचा?
आणि इथं 2 2 शून्य आहे, तर तुम्ही असं करू शकता 25 35 गुणिले 25 पण करू शकता. 25 इंटू 35 पण करू शकता तुम्ही. उत्तर काय येतं? 875 येतं. मग हे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य द्यायचे इथे. मग दशांश चिन्ह द्यायचे. किती घरानंतर आहे? 2 घरानंतर आहे. म्हणजे इथे असं आला 875.00, म्हणजे 875 रुपये 0 पैसे. हा, उत्तर किती ते 875. ठीक आहे. Question number 22. A book shelf has 5 shelves and each shelf can 8 rows of books. एका बुक शेल्फ मध्ये 5 सेल्फ म्हणजे पार्क, आणि प्रत्येक सेल्फ मध्ये 8 पंक्ती आहेत, म्हणजे सेल्फ म्हणजे रकाना. ठीक आहे. ठीक आहे, 5 शेल्फ आहेत. काय म्हणते? एका बुक शेल्फ मध्ये 5 शेल्फ आहेत. ओके, 1 2 3 4 5. आता काय म्हणते? प्रत्येक बुक शेल्फ मध्ये 8 पंक्ती असू शकतात म्हणते. ठीक आहे. 8 पुस्तकाच्या पंक्ती असू शकतात, म्हणजे 8. जर प्रत्येक पंक्तीमध्ये 6 पुस्तक आहे, बघा प्रश्न बघा. हे किती झाले आपल्याकडे? 1 2 3 4 5 आहेत. ठीक आहे, कपाटामध्ये 5 पार्ट आहेत. आता एका पार्ट मध्ये किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, 8 असू शकतात. जर प्रत्येक पंक्तीमध्ये, हे पंगत झाली, या पंक्तीमध्ये 6 पुस्तकं, म्हणजे 1 2 3. बघा प्रश्न किती छान आहे. 1 2, हे असे किती आहेत? 6 आहेत. 1 2 3 4 5 6. तर पूर्ण याच्यामध्ये पुस्तक किती राहतील म्हणून? सिंपल प्रश्न. सर माझ्या स्कूलचा टाइम झाला आहे. जाऊ शकतो. आता मग या ठिकाणी 5 शेल्फ, तर हे एकूण 5 शेल्फ. एका शेल्फ मध्ये 8 पंक्ती आणि 8 पंक्तीमध्ये 6 बुक, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? 5 गुणिला 8 गुणिला 6, म्हणजे एवढ्या पुस्तकामध्ये. हे जे घेतलंय हे 5 झाले. समजत आहे का काय बोलतोय मी? हा एक रकाना आहे. या रकान्यामध्ये 5 रकाने टाकलेले आहेत. ठीक आहे. या 5 रकान्यामध्ये पंक्ती किती बसतात? तर 8 बसतात. जसे हे 1 2 3 4 5 6 7 8. आणि एका पंक्तीमध्ये पुस्तक किती बसतात? तर 6. 1 2 3 4 5 6. इथे 6 6 6 6 6 6 6 6 6, मग 6 6 6 6 6 6 असे किती येतात? सगळ्यांचा तुम्हाला काय करायचं आहे? गुणाकार करायचं आहे. लक्षात? आता 45 गुणिला, आता 45 गुणिला 6. आलं लक्षात? किती आलं? 724 240. उत्तर काय आलं? 1. ओके, समजलंय? क्वेश्चन नंबर 23. काय विचारलेला आहे? दोघांचा गुणाकार नंतर वजाबाकी विचारलेली आहे. दोघांचा गुणाकार काय येतं? 92 इंटू 123. या दोघांचा गुणाकार येतं 601 716 वजा 1716. नंतर या दोघांची वजाबाकी. या दोघांची वजाबाकी जर केली आपण तर किती येतं? 600000. म्हणजे उत्तर तुमचं येतं. ठीक आहे, सिंपल. पहिले दोघांचा गुणाकार, नंतर वजाबाकी. क्वेश्चन नंबर 24 बघा. विच इज द डिफरन्स बिटवीन प्रॉडक्ट? या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार याच्यातील वजाबाकी म्हणजे. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार किती येतं? या दोघांचा गुणाकार येतं 70350. या दोघांचा गुणाकार
ठीक आहे. या दोघांचा गुणाकार किती येतं? 126 930. ठीक आहे. आणि मग या दोघांची फरक म्हणजे काय? वजाबाकी. यांची जर वजाबाकी केली तर उत्तर काय येतं? ठीक आहे. काय येतं उत्तर? 126,930 minus 70350. 70350. आणि वजाबाकी 56,580. तर तुम्हाला करायचं आहे, करून बघायचं. ठीक आहे. सिंपल.